पडशील ना. अनिका थोडी शांत हो तू, ऐक जरा. घाबरू नकोस अजिबात. शांत हो. आधी शांत हो. आम्ही आहोत ना. शांत हो. मला नाही जायचं. सॉरी इन्स्पेक्टर साहेब, एक रिक्वेस्ट करू का? आम्ही तिला पोलीस स्टेशनला घेऊन आलो तर चालेल का? हां प्लीज. हे आधीच सांगितलं असतं तर बरं झालं असतं. सॉरी. नाही नाही, आमची कौशिकी अगदी सगळं व्यवस्थित हँडल करेल. मी काही काळजी करू नका. नाही तसं नाही, पण मी काय विचारत होतो की आपण हा कार्यक्रम थोडा पुढे ढकलूया का? अहो काय बोलताय? नाही म्हणजे सगळी तयारी झाली आहे ना. कौशिकी ताई आली की करूया ना केळवण. मुद्दा तो नाहीये रेखा. नाही कसं आहे ना, तू बघतेस ना की कौशिकी ताई किती अस्वस्थ आहेत. ती बातमी बघितल्यापासून त्यांचं चित्त थाऱ्यावर नाहीये. त्यात आता हे पोलिसांचं प्रकरण नाही. म्हणजे एखाद्या माणसावर एवढ्या अडचणी आल्यानंतर आपण आनंद साजरा करणं बरोबर आहे का? म्हणजे मी म्हणतो की आपण केवळ उद्या केलं तर. घ्या, आता हेच व्हायचं राहिलं होतं. आज काही हे केवळ पार पडत नाही असं मला वाटतंय. It's a good news, guys. Anyways, in the first place, काकूची हीच इच्छा होती ना की हे लग्न पार पडू नये. You should be happy. असं काही होणार नाहीये. नाही म्हणजे मला आवडेल असं झालं तर, पण ती कौशिकी हे होऊ देणार नाही. तारिणी, अगं आपण इथे कशासाठी आलोय आणि तुझे फोन काय वाजतोय सारखा? हा, बंद करतो फोन. नाही ते आश्रमातून फोन होता, अर्जंट काम होतं म्हणून. पटकन घेते मी. सॉरी आलीच. अगं ए युवराज, तर कौशिकीला फोन करून बघ. विचार तिला सगळं ठीक आहे ना तिकडे. काही नको. कौशिकीचं कसं आहे, एकदा कामात अडकली की तिला तहान भूक काही आठवत नाही. सगळं विसरते. मला वाटतं तिच्यासाठी कार्यक्रम थांबवायला नको आपण. हो नाही बरोबर बोलते ती. आणि ही मुलं सुद्धा अगदी आतुरतेने वाट बघतायत केळवणाची. आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना भुका लागल्या असतील. आपण सुरू करूया. मला वाटतं बसूया आपण. या. अन्नपूर्णा कॉलेजची माजी विद्यार्थी. नमस्कार. हॅलो सर. बसा मॅडम. या मॅम प्लीज. हॅलो सर. अनिका, मला सांग तुमच्या टोळीमध्ये कोण कोण आहे? टोळी? व्हॉट्स दॅट? आता टोळी काय? मॉम हे काय टोळी गोळी आणताय मध्ये? अगं टोळी म्हणजे गँग. GC यू मीन? मग तसं बोला ना, GC बोला ना. हां, GCचं काय? पुढे सांगा. एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, माझ्या क्लायंटशी तुम्ही असं बोलू शकत नाही. आता फक्त त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, तो सिद्ध झालेला नाही. सो प्लीज. वाव, आलीस तू? तुझीच तर कमी होती.
का आली आहेस इथे? माझी इमेज कशी खराब होतीये, माझं नाव कसं बदनाम होत आहे हे बघायला आली आहेस? तुला मजा वाटते ना? गावठाप हे सगळं ना फक्त आणि फक्त तुझ्यामुळे होत आहे. मी नाही तर तुझ्यामुळे. तुला तर मी सोडणारच नाही. अनिका सोड. तू पोलीस स्टेशन मध्येच घरी नाहीयेस, कळलं? मॅम प्लीज. सर जे जे प्रश्न विचारतील त्याची उत्तरं दे. अँड डोंट बिहेव लाईक अ चाइल्ड प्लीज. अनिका, मला सांग, त्या दिवशी त्या पार्टीमध्ये नेमकं काय घडलं होतं? म्हणजे कमवीच्या रूममध्ये ड्रग्ज कुठून आले होते? तुला काय माहिती याबद्दल? हे ड्रग्ज कोणी दिले होते तुला? तुझा आणि त्यांचा कधीपासून संबंध आहे? कधीपासून कनेक्शन आहे तुझं आणि त्याचं? तू ड्रग्ज घेतेस? नाही. मग तुमचा म्होरक्या कोण आहे? लवकर सांग. जितक्या लवकर सांगशील तितक्या लवकर फ्री होशील इथून. आणि मुळात हे ड्रग्ज तुम्ही आणता कुठून? कोण कोण इन्व्हॉल्व आहे यामध्ये? सांग लवकर. आणि या कमीला या प्लॅनमध्ये अडकवण्याचा का प्रयत्न केला तुम्ही? आता नेक्स्ट टार्गेट कोण आहे? सर माझ्या खोलीत ड्रग्ज सापडले होते. मग मला हे प्रश्न विचारायला पाहिजेत की नाही तुम्ही? अहो कमरी मोहिते, तुम्हाला या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलाय आणि हा कट हिनेच रचला होता ना, म्हणून याची चौकशी करतोय मी. उगाच काही एक आरोप करू नका तुम्ही. सॉरी, म्हणजे तुमच्याकडे तसा काही पुरावा आहे का?